गावाचं नाव होतं कडवण. डोंगरांच्या कुशीत वसलेलं, संध्याकाळ झाली की अंधार पटकन गिळून टाकणारं. तिथे अजूनही काही घरांमध्ये वीज नव्हती. कंदिलांच्या प्रकाशात सावल्यांच्या खेळात लोक जगत होते. मी अनिकेत पहिल्यांदाच त्या गावात आलो होतो. कारण होतं माझी आजी. आईने सांगितलं होतं, तुझी आजी आता फार म्हातारी झाली आहे, जरा दिवस राहून ये तिच्याकडे. पण आईने एक गोष्ट कधीच सांगितली नाही, आजीच्या घरातल्या त्या अंधार पेटाऱ्याबद्दल. आजीचं घर जुनं होतं. मातीच्या भिंती, कौलारू छप्पर. घरात शिरताच एक विचित्र गंध आला. जुन्या लाकडाचा, ओलसर मातीचा आणि काहीतरी अजून. आजी खुर्चीत बसली होती. डोळे खोल गेलेले पण चमकत होते. आलास का रे? ती हसली. मी तिच्या जवळ बसलो. थोड्या वेळाने माझं लक्ष घराच्या कोपऱ्यात गेलं. एक मोठा काळा लाकडी पेटारा, त्यावर जाड धूळ. पण विचित्र गोष्ट म्हणजे त्याच्या भोवतीचा भाग स्वच्छ होता, जणू कोणी रोज तिथे फिरतं. आजी, हा पेटारा काय आहे? मी विचारलं. तिचं हसू थांबलं. ती हळू आवाजात म्हणाली, तो उघडायचा नाही. दुसऱ्या दिवशी मी गावात फिरायला गेलो. चहाच्या टपरीवर काही म्हातारे बसले होते. त्यातला एक मला म्हणाला, तू त्या घरात राहतोयस? मी मान हलवली. तो माझ्याकडे बघत म्हणाला, रात्री आवाज ऐकू आले तर बाहेर पडू नकोस. कसले आवाज? तो फक्त म्हणाला, पेटाऱ्याचे. त्या रात्री जेवताना आजी म्हणाली, एक लक्षात ठेव, रात्री 12 नंतर काही झालं तरी त्या पेटाऱ्याजवळ जायचं नाही. मी हसत म्हणालो, इतकं काय आहे त्यात? ती माझ्याकडे रोखून पाहू लागली. आत काय आहे हे विचारू नकोस. तो पेटारा नाही, तो बंद दरवाजा आहे. त्या रात्री 12 वाजता माझी झोप उडाली. ठक ठक आवाज येत होता. मी कान देऊन ऐकलं. तो आवाज पेटाऱ्यातून येत होता. कोण आहे? मी हळूच पुटपुटलो. आवाज थांबला. पण काही क्षणांनी कोणीतरी आतून खरवडत होतं. मी घाबरलो. चादर डोक्यावर ओढली. पण एक गोष्ट स्पष्ट झाली, तो पेटारा रिकामा नव्हता. सकाळी मी आजीला सगळं सांगितलं. ती शांत होती. तुला सांगितलं होतं, ती म्हणाली. आजी, आत काय आहे? मी हट्टाने विचारलं. ती काही वेळ गप्प बसली. मग हळू आवाजात म्हणाली, तुझ्या पणजोबांनी तो पेटारा आणला होता जंगलातून. का? कारण त्यांना वाटलं होतं की ते फक्त एक जुनं संदूक आहे. ती पुढे म्हणाली, पण ते संदूक नव्हतं, ते काहीतरी बंद करण्यासाठी बनवलेलं होतं. आजीने सांगायला सुरुवात केली. त्या काळी गावाजवळ एक साधू राहत होता. लोक म्हणायचे, तो तांत्रिक आहे, काळी विद्या करतो. एक दिवस तो गायब झाला. पण त्याच्या झोपडीत एक पेटारा सापडला. मी थरथरलो. तोच. आजीने मान हलवली. तो उघडला गेला आणि त्या दिवसापासून गावात लोक मरायला लागले. आत काय आहे? मी पुन्हा विचारलं. आजी म्हणाली, ते नाव नसलेलं आहे. ना भूत ना प्रेत, ते जिवंत अंधार आहे. त्या रात्री आवाज जास्त जोरात येत होते. पेटारा हलत होता. मी उठलो. हळूच पुढे गेलो. आजी झोपली होती. मी पेटाऱ्याजवळ उभा राहिलो. अचानक अनिकेत, आवाज आला. मी थिजलो. तो आवाज माझ्या आईचा होता. मला बाहेर काढ. ती रडत होती. माझा हात पेटाऱ्यावर गेला. मी कुलूप उघडलं. क्षणभर शांतता. मग पेटाऱ्याचं झाकण स्वतःहून उघडलं. आत काहीच नव्हतं, फक्त काळोख. पण तो काळोख हालत होता, जिवंत. आणि अचानक तो माझ्याकडे झेपावला. थांब, आजी ओरडली. ती धावत आली आणि माझ्या पुढे उभी राहिली. तो अंधार तिच्यात शिरला. ती थरथरू लागली. तिचे डोळे पूर्ण काळे झाले. ती माझ्याकडे पाहून हसली. आता तो मोकळा झाला आणि ती खाली कोसळली. मी पळत बाहेर आलो. गाव सोडलं. कधीच मागे वळून पाहिलं नाही. पण आता कधी कधी रात्री माझ्या खोलीत एक आवाज येतो आणि कोपऱ्यात एक काळा पेटारा दिसतो.
आजीने एक गोष्ट सांगितली होती, तो पेटारा कुठेही जात नाही, तो फक्त नवीन घर शोधतो. मी गाव सोडून शहरात आलो, पण गाव माझ्या हातून कधीच गेलं नाही आणि तो पेटारा तर अजिबात नाही. पुण्यातल्या एका छोट्या फ्लॅटमध्ये मी राहायला आलो. सुरुवातीचे काही दिवस सगळं नॉर्मल होतं, पण चौथ्या रात्री तो आवाज परत आला. ठक ठक. मी डोळे उघडले. खोलीत पूर्ण अंधार होता. खिडकीतून येणारा थोडासा चंद्रप्रकाश आणि त्या प्रकाशात कोपऱ्यात एक सावली दिसत होती. मी लाईट लावली. काहीच नव्हतं, पण जमिनीवर ओढल्यासारख्या खुणा होत्या. जणू काहीतरी जड वस्तू तिथे आणली गेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी बाथरूममध्ये गेलो. आरशात स्वतःकडे पाहिलं आणि माझं रक्त गोठलं. माझ्या मागे कोणीतरी उभं होतं. मी वळून पाहिलं, कोणीच नव्हतं. पुन्हा आरशात पाहिलं, ते अजूनही होतं. एक काळी आकृती. चेहरा नाही, डोळे नाहीत, फक्त अंधार. आणि ती हळूच माझ्या कानाशी आली. तू मला बाहेर काढलं. त्या रात्री मला स्वप्न पडलं. मी पुन्हा आजीच्या घरात होतो. पेटारा समोर होता, पण यावेळी तो उघडा होता. आत काहीच नव्हतं, पण तरीही काहीतरी मला आत ओढत होतं. आणि पेटाऱ्याच्या आतून आवाज आला, आता तुझी पाळी. दुसऱ्या दिवशी दरवाजावर टकटक झाली. मी दरवाजा उघडला आणि माझं हृदय थांबलं. आजी उभी होती. तोच चेहरा, पण डोळे पूर्ण काळे. मी सांगितलं होतं ना, तो पेटारा कुठेही जात नाही. मी मागे सरकलो. तू मेली होतीस, ती हळू आवाजात म्हणाली. मी नाही, मी फक्त त्याला जागा दिली. ती घरात आली. तिची सावली जमिनीवर नव्हती. ती म्हणाली, तो पेटारा म्हणजे कैद आहे. जोपर्यंत तो बंद आहे तोपर्यंत तो आत राहतो, पण तू तो उघडलास म्हणजे? मी थरथरत विचारलं. ती जवळ आली. आता तो मोकळा आहे आणि त्याला पुन्हा बंद करायला एका जीवाची गरज आहे. त्या दिवसापासून विचित्र गोष्टी घडायला लागल्या. माझ्या शेजाऱ्यांच्या घरात रात्री किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. लोक अचानक गायब होऊ लागले आणि प्रत्येक वेळी माझ्या खोलीत एक नवीन खूण दिसायची. भिंतीवर काळ्या बोटांनी काढलेली खूण, जणू कोणीतरी मोजत होतं. एक रात्री मी जागा झालो. माझ्या बेडजवळ तो उभा होता. तो अंधार. त्याला आता आकार आला होता माणसासारखा, पण पूर्ण काळा. तो माझ्याकडे बघत होता आणि हळूच म्हणाला, आता वेळ झाली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या खोलीच्या कोपऱ्यात तो पेटारा होता. तोच जुनाट, काळा, थंड, पण यावेळी तो आधीपेक्षा मोठा होता. आजी म्हणाली, तुला निवड करावी लागेल. कसली? किंवा तू त्याला एखाद्या दुसऱ्या जीवात बंद कर. ती हसली. स्वतःला दे. मी संपूर्ण रात्र विचार केला. पळून जाणं शक्य नव्हतं. तो माझ्या आत आला होता. मी आरशात स्वतःकडे पाहिलं. माझे डोळे हळूहळू काळे होत होते. मी पेटाऱ्याजवळ गेलो. तो आपोआप उघडला. आत पुन्हा तोच अंधार, पण यावेळी तो शांत होता, जणू वाट पाहत होता. मी मागे वळून पाहिलं. आजी उभी होती. ती हसली. हा एकच मार्ग आहे. मी आत पाऊल टाकलं. अंधाराने मला गिळलं. थंड, रिकामं, अंतहीन. आणि शेवटचं मला ऐकू आलं, आता तू आहेस त्याच्या जागी. काही दिवसांनी एक नवीन कुटुंब त्या फ्लॅटमध्ये राहायला आलं. त्यांच्या मुलाने आईला विचारलं, आई, हा पेटारा काय आहे? आई हसून म्हणाली, जुनं सामान असेल. पण कोपऱ्यात पेटाऱ्याचं झाकण हळूच हललं. आतून आवाज आला, पेटारा कधीच संपत नाही. तो फक्त नवीन माणसाची वाट पाहतो. मला कधीच कळलं नाही मी किती वेळ त्या पेटाऱ्यात होतो. इथे वेळ नव्हता, शरीर नव्हतं, फक्त जाणीव होती. मी डोळे उघडायचा प्रयत्न केला, पण डोळेच नव्हते. तरीही मला दिसत होतं अंधार, अमर्याद, जिवंत, श्वास घेणारा अंधार. आणि त्या अंधारात मी एकटा नव्हतो. आला शेवटी. तो आवाज माझ्या भोवती घुमला. मी विचारलं,
कोण आहेस तू? क्षणभर शांतता, मग अंधार हल्ला आणि माझ्यासमोर एक आकार तयार झाला. ना माणूस ना सावली, काहीतरी खूप जुनं. मी नाव नाही, मी सुरुवात आहे आणि शेवटही. तो माझ्या जवळ आला. खूप वर्षांपूर्वी जेव्हा माणूस अंधाराला घाबरायला शिकला नव्हता, तेव्हा मी मोकळा होतो. म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी होतो, सावल्यांमध्ये, रात्रीत, माणसाच्या मनात. मग तुला बंद का केलं? मी विचारलं. अंधार थोडा थरथरला, कारण एकाने मला समजलं. माझ्या डोळ्यासमोर दृश्य बदललं. जंगल, एक झोपडी आणि एक माणूस. लांब केस, खोल डोळे. तो तांत्रिक. तो अंधाराशी बोलत होता. तू कोण आहेस? त्याने विचारलं आणि अंधाराने त्याला उत्तर दिलं. तो घाबरला नाही, तो हसला. मग मी तुला वापरू शकतो. तांत्रिकाने मंत्र केले, यज्ञ केले आणि एका रात्री त्याने अंधाराला एका पेटाऱ्यात बंद केलं. पण त्याला कळलं नाही, तो अंधार बंद झाला नव्हता, तो फक्त जागा बदलून बसला होता. तू मला पूर्णपणे बंद करू शकत नाहीस, पण तू मला एका शरीरात अडकवू शकतोस. तांत्रिकाने विचारलं, किती काळासाठी? जोपर्यंत पुढचा माणूस मला सोडवत नाही. दृश्य बदलत गेलं. तांत्रिक, एक शेतकरी, गावातला माणूस, तो माझे पंजोबा, आजी आणि आता मी. तू लोकांना मारतोस का? मी विचारलं. अंधार हसला. नाही. मग? मी फक्त त्यांना दाखवतो त्यांच्या आतला अंधार. अचानक मला माझ्या आठवणी दिसायला लागल्या. माझा राग, माझा हेवा, माझी भीती, माझं एकटंपण, सगळं जिवंत झालं. तेच तो होता. आजी? मी विचारलं. अंधार शांत झाला. ती मला समजली होती. म्हणजे ती मला रोखू शकत होती, पण कायम नाही. मग तिने मला का वाचवलं नाही? अंधार म्हणाला, कारण प्रत्येक साखळीला पुढचा दुवा लागतो. अचानक मला बाहेरचं दिसायला लागलं. तोच फ्लॅट, नवीन कुटुंब, लहान मुलगा पेटाऱ्याजवळ उभा. तो हळूच झाकण उघडतो. अंधार म्हणाला, आता तुझी वेळ आहे. कशासाठी? तू निवड करू शकतोस. ही साखळी तोडायची की चालू ठेवायची. कसं? अंधार शांत झाला. पहिल्यांदाच तो कमकुवत वाटत होता. जर तू मला पूर्णपणे स्वीकारलंस, तुझ्या आतल्या सगळ्या अंधारासह, मग मी मुक्त होईन. आणि मी. तो काही बोलला नाही. मी त्या मुलाकडे पाहिलं. तो घाबरलेला होता, जसं मी होतो, जसं आजी होती, जसं सगळे होते. मी डोळे बंद केले आणि म्हणालो, मी तयार आहे. अंधार माझ्यात शिरला पूर्णपणे. प्रत्येक आठवण, प्रत्येक भावना, सगळं जळायला लागलं. मी ओरडलो, पण मग शांतता पूर्ण. काही दिवसांनी तो पेटारा गायब झाला. कधीच सापडला नाही. गावात, शहरात आवाज थांबले. लोक गायब होणं थांबलं. एका ठिकाणी एक माणूस उभा होता. त्याच्या डोळ्यात पूर्ण काळोख. तो हसत होता. अंधार कधीच संपत नाही, तो फक्त रूप बदलतो. पुढची भयकथा. दरवाजाच्या पलीकडे. माझं नाव रोहन. पुण्यात नुकताच जॉब लागला आणि मी एका जुन्या सोसायटीत फ्लॅट घेतला. शांती एन्क्लेव्ह. नाव मात्र खोटं होतं, कारण तिथे शांती नव्हती. तिथे काहीतरी थांबलेलं होतं. वॉचमनने किल्ली देताना मला विचारलं, तुम्ही एकटे राहणार का? हो. तो थोडा थांबला. रात्री जर 3 वाजता दरवाजावर कोणी ठोठावलं, उघडू नका. मी हसलो. कोणी मजा करत असेल. तो काही बोलला नाही. माझा फ्लॅट होता 307. दार उघडताच एक थंड वारा आला. घर रिकामं होतं. पण विचित्र गोष्ट म्हणजे बेडरूमचा दरवाजा आधीच अर्धवट उघडा होता. मी तो बंद केला. कडी लावली. पहिली रात्र शांत गेली, दुसरीही. पण तिसऱ्या रात्री मी जागा झालो. घड्याळात 3 वाजले होते आणि ठक ठक दरवाजावर कोणीतरी ठोठावत होतं. रोहन. मी थरथरलो.
तो आवाज माझ्या आईचा होता. दरवाजा उघड. मी उठलो. हात कडीवर गेला, पण अचानक वॉचमनचं वाक्य आठवलं. उघडू नका. मी मागे सरकलो. सकाळी मी दरवाजा उघडला. बाहेर कोणीच नव्हतं, पण जमिनीवर ओले पायांचे ठसे होते. जणू कोणीतरी रात्रभर उभं होतं. मी शेजारी फ्लॅट 308 मध्ये गेलो. एक म्हातारी बाई दार उघडून उभी राहिली. ती माझ्याकडे बघत म्हणाली, काल रात्री ऐकलंस? मी मान हलवली. ती हळू आवाजात म्हणाली, ती अजूनही येते. कोण? ती जवळ आली. फ्लॅट 307 मध्ये आधी एक बाई राहत होती, माया. ती एकटीच होती आणि एक दिवस ती गायब झाली. मी परत फ्लॅटमध्ये आलो. बेडरूमचा दरवाजा उघडा होता. मी तो बंद केला होता. कडीही लावली होती, पण आता ती कडी तुटलेली होती. त्या रात्री पुन्हा 3 वाजले. ठक ठक. यावेळी मी दरवाजाजवळ गेलो नाही, पण आतून आवाज आला, बेडरूममधून. मी हळूच दरवाजा उघडला. आत कोणीच नव्हतं, पण आरशात एक बाई उभी होती. पाठीमागे ओले केस, फाटलेले कपडे आणि चेहरा अस्पष्ट. दुसऱ्या दिवशी शेजारी बाई म्हणाली, ती नियम पाळते. कसले? 1. ती फक्त 3 वाजता येते. 2. ती फक्त तुझ्या ओळखीच्या आवाजात बोलते. 3. तू दरवाजा उघडलास की ती आत येते. त्या रात्री ती पुन्हा आली. यावेळी माझ्या मित्राचा आवाज, अरे रोहन, मी आहे, उघड ना. मी गोंधळलो. कडी हळूच उघडली. दार उघडलं. कोणीच नव्हतं, पण अचानक माझ्या खांद्यावर थंड हात पडला. मी मागे वळलो. ती उभी होती, खूप जवळ. तिचे डोळे रिकामे. ती हसली. आता मी आत आले. त्या दिवसापासून वस्तू स्वतः हलायला लागल्या. लाईट्स फ्लिकर व्हायला लागल्या आणि रात्री ती माझ्या जवळ बसायची. मी तिच्याबद्दल शोध घेतला. माया. तिने आत्महत्या केली नव्हती. तिला कोणीतरी बंद केलं होतं बेडरूममध्ये. मी भिंत ठोठावली. एक जागा पोकळ वाटली. मी तो भाग फोडला. आत एक लहान दरवाजा होता. मी तो उघडला. आत पूर्ण अंधार, पण आतून आवाज, ये. मी आत गेलो. दरवाजा बंद झाला. काही दिवसांनी फ्लॅट 307 मध्ये नवीन माणूस राहायला आला. पहिल्या रात्री 3 वाजता ठक ठक आवाज आला. दरवाजा उघड. ती माया नव्हती. ती दरवाजाच्या पलीकडे असलेली गोष्ट होती. पुढची भयकथा. छायाघर. मी सौरभ. 10 वर्षांनी मी माझ्या गावात परत आलो. वेल्वे घाटाजवळच एक छोटं गाव. कारण बाबांचं निधन. त्यांचं घर रिकामं झालं होतं. लोक म्हणत होते ते घर विकून टाक, पण मला कळायचं होतं बाबा शेवटच्या काही महिन्यात इतके घाबरलेले का होते. घर डोंगराच्या कडेला होतं. आजूबाजूला झाडं, नेहमी सावलीत. गावात लोक त्याला म्हणायचे छायाघर. मी घरात शिरलो. सगळं जुनंच होतं. फोटो, फर्निचर आणि भिंतीवर एक आरसा. तो आरसा विचित्र होता. जुना, थोडा काळवंडलेला. मी स्वतःकडे पाहिलं आणि क्षणभर माझी सावली हलली. मला बाबांची डायरी सापडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, ती आता आरशात दिसायला लागली आहे. मी थबकलो. त्या रात्री मी दिवा बंद केला. चंद्रप्रकाशात खोली उजळली आणि मला दिसलं माझ्या मागे उभी असलेली दुसरी सावली. मी वळलो. कोणीच नव्हतं, पण जमिनीवर 2 सावल्या होत्या. डायरीत पुढे लिहिलं होतं, आरशात जास्त वेळ पाहू नका. सावलीला स्पर्श करू नको. जर सावली तुझ्यापासून वेगळी झाली, पळ. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा आरशात पाहिलं. यावेळेस माझा चेहरा हसत होता, पण मी हसत नव्हतो. मी गावात विचारलं. एक म्हातारा म्हणाला, त्या घरात पूर्वी एक कुटुंब राहत होतं. सगळे वेडे झाले. ते म्हणायचे त्यांची सावली त्यांना बघते आहे. त्या रात्री मी झोपलो होतो. अचानक मला जाणवलं कोणीतरी माझ्या बेडच्या बाजूला उभा आहे. मी डोळे उघडले. अंधार, पण जमिनीवर सावली होती. माणसाची.
पण ती माझी नव्हती. ती हलली आणि पहिल्यांदाच ती बोलली, तू परत आलास. मी घाबरून डायरी उघडली. शेवटच्या पानावर लिहिलं होतं, ती माझी सावली नाही, ती घराची सावली आहे. मला समजायला लागलं, हे घर फक्त विटांचं नाही, हे जिवंत आहे आणि त्याची सावली लोकांमध्ये राहते. माझ्या शरीरात बदल व्हायला लागले. माझा आवाज कधी कधी वेगळा वाटायचा, माझं प्रतिबिंब उशिरा हलायचं आणि सावली कधी कधी दिसायचीच नाही. एक दिवस मी बाहेर गेलो. सूर्य होता, पण जमिनीवर माझी सावली नव्हती. त्या रात्री सावली परत आली, पण यावेळी ती भिंतीवरून उतरली आणि माझ्या समोर उभी राहिली. ती माझ्यासारखी दिसत होती, पण तिचे डोळे पूर्ण काळे. ती हसली, आता मी पूर्ण आहे. तू कोण आहेस? मी तू आहे, ज्याला तू लपवतोस. माझे सगळे वाईट विचार, राग, भीती, अपराध, ते सगळं तिच्यात होतं. ती म्हणाली, तू मला परत घेऊ शकतोस. कसं? स्वतःला स्वीकारून. नाहीतर. ती हसली, मी तुझी जागा घेईन. मी आरशासमोर उभा राहिलो. ती माझ्या मागे उभी होती. मी डोळे बंद केले आणि सकाळ झाली. गावात लोक म्हणाले, सौरभ बदलला आहे. मी हसत होतो, बोलत होतो, सगळं नॉर्मल. पण आरशात मी नव्हतो, ती होती. त्या घरात अजूनही लोक येतात, राहतात आणि काही दिवसांनी ते स्वतःसारखे दिसतात, पण असतात कोणीतरी वेगळे. प्रत्येक घराला सावली असते, पण काही घरं तुझी सावली घेतात.